पहाटेच्या शांत वातावरणात मी शहराच्या गोंगाटातून सुटका करत अलिबागकडे निघालो होतो। मनात फक्त एकच विचार होता, आजचा दिवस फक्त स्वतःसाठी। समुद्राच्या दिशेने जाणारा वळणावळणाचा रस्ता, बाईकवरती बसून जाणवणारी थंडगार हवा, दोन्ही बाजूंनी डोलणारी झाडं, प्रवासाचा प्रत्येक क्षण मला अलिबागकडे ओढत होता। किनाऱ्यावर पोहोचताच निळ्या पाण्याचा विशाल पसारा डोळ्यासमोर उघडा। समुद्राचं खरं सौंदर्य इथेच दिसत होतं, शांत, साधं, पण मनाला खूप खोलवर स्पर्शून जाणारा तो शांत आवाज। बीचवर लोकांची रंगतदार गर्दी, कुणी लाटांमध्ये उड्या मारत होते, कुणी फोटो काढत होते। लहान मुलांचा हशा, चहा भजीचा सुगंध आणि वाळूत बसून गप्पा मारणारी कुटुंब। बीच जणू जिवंत झाल्यासारखं वाटत होता। थोडं पुढे जाताच घोडेसवारी दिसली। घोडेसवारी करणारे पर्यटक दिसत होते। मीही एक घोडा घेतला। वाळूतून धावताना घोड्याचे पाऊल, आवाज समुद्राच्या लाटांसोबत मिसळून एक वेगळं संगीत तयार करत होते। तो अनुभव ट्रूली सिनेमॅटिक होता। नंतर मी बोटीतून प्रवास करत समुद्रात उतरण्याचा विचार केला, म्हणून मी बोटीतून समुद्रात उतरलो। थंडगार वारा, पाण्याचे उडणारे थेंब आणि लाटांवर हेलकावे खात बोट सगळंच जादुई वाटत होतं। दूरवर कुलाबाट किल्ला दिसत होता, समुद्राच्या मधोमध उभा असलेला एक शांत पहारेकरी। किल्ल्याच्या सभोवती पाणीच पाणी, भिंतीवर उभा राहून समुद्राकडे पाहताना वेळ जणू थांबून गेला होता। सूर्यास्ताच्या सोनसळी किरणांनी समुद्रावर एक सुवर्णपट पसरला होता। त्या क्षणी मला जाणवलं, निसर्गातील शांतता सर्वात मोठा आराम देतो। बीचवरचा शेवटचा फेरफटका मारण्यासाठी निघालो। लाटा पायाला स्पर्श करत होत्या, जणू दिवसभराचा सगळा थकवा घेऊन जात होत्या। एक साधा दिवस, पण आयुष्यभर लक्षात राहणारा। अलिबाग बीच, आपण सर्वांनी या ठिकाणी भेट द्यावी, मनसोक्त आनंद लुटावं आणि आपण या पर्यटनासाठी तुम्ही पण या, आपल्या मित्रांना पण घेऊन या। खूप छान असं हे बीच अलिबाग। एक छोटीशी कथा आपल्यासाठी मी सादर केली होती। खूप छान असा अनुभव आला। आपण पण ह्या अनुभवाचे साक्षीदार व्हा, जिथे प्रवासच अनुभव होऊन जातो। अलिबाग बीचवरती तुम्ही पण या आणि आपल्या मित्रांना पण घेऊन या। मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट्स करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा। सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपण पण मदत करा आणि आपण जरूर अलिबाग बीचला नक्की भेट द्या। तर चला, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तब तक के लिए बाय बाय।